अनधिकृत फेरीवाल्याला मारहाण करतानाचा भाजप गटनेते अशोक शेळके यांचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। ती मारहाण म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन होय, आम्ही गुंड आहोत, जनतेच्या हितासाठी गुंड आहोत। अशोक शेळके नालासोपारामध्ये भाजपचे गटनेते अशोक शेळके यांच्याकडून एका फेरीवाल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हायरल होतलेल्या व्हिडिओमध्ये काही हातगाड्या पलटी करण्यात आल्याचे तसेच एका फेरीवाल्याला धक्काबुक्कींनी मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे। या घटनेत अशोक शेळके आणि त्यांचे काही सहकारी सहभागी असल्याचा दावा केला जात आहे। प्राथमिक माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पूर्व येथील फायर ब्रिगेडच्या पाठीमागे डीमार्ट जवळील खाऊ गल्ली परिसरात घडली। दरम्यान डीमार्ट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने त्याबाबत जाब विचारण्यात आला होता। त्यावेळी काही फेरीवाल्यांनी दादागिरी केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा अशोक शेळके यांनी केला आहे। या प्रकरणाबाबत अधिकृत पोलीस तक्रार दाखल झाली आहे का याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। ब्यूरो रिपोर्ट सिंधु प्रभात नालासोपारा। क्या कहेंगे, क्या हुआ था आपके साथ? अभी मेरे साथ जज कैसा, अभी बहुत लोग आए थे बीजेपी के, जो भी थे सब उनके साथ में। उन्होंने मेरा स्टॉल गिरा, आप स्टॉल देख सकते हो, इधर पे पूरा स्टॉल गिरा दिया उन्होंने मेरा। और उसके बाद हम लोग को बहुत मारा, मेरे दोस्त को भी मारा। ये मेरे जो थे कस्टमर थे, इन्होंने कुछ किया भी नहीं था, इनको भी मारा बेफोकड़, और मुझे भी बेफोकड़ मारा। 10 से 20 लोग थे। आपको मारने वाले कौन थे? यही जो नगर सेवक थे वही थे, उनके नगर सेवक जो भी थे साथ में, उनके कार्यकर्ता वगैरह वो लोग ही आके मारे हम लोग को। और जिन्होंने मारा उसका फोटो, यहाँ पर फोटो शो कर दूं आपको। वीडियो भी अपने पास? वीडियो भी और फोटो भी हम लोग ने देख लिया। ये थे, हाँ, इन्होंने मारा था हम लोग को। तो आपका स्टॉल कहाँ पर लगता था? स्टॉल हमारा यहाँ पे लगता था, खाऊ जस्ट डिमार्ट के सामने खाऊ गली में अपना जो भी लगता था। और इसका हम लोग टैक्स देते हैं, प्रॉपर देते हैं, जो भी सब पावती कभी प्रॉपर देते हैं हम लोग, एक भी दिन मिस नहीं होता। फिर भी ये सारी चीजें हो रही है। आम्ही 100% लोकांसाठी जे योग्य असेल त्याच्यासाठी आम्ही दादागिरी करायला तयार आहे। इथे फेरीवाल्यांना आम्ही गेले 2 रविवार समजवतोय की इथे चालायला रस्ता नाहीये, जागा नाहीये, ते ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही। डीमार्ट परिसरात शनिवार रविवारी 5000 लोक येतात, इथे हजारो लोक राहतात। या हजारो लोक जे आहेत त्यांना घरी जाण्यासाठी हे फेरीवाले जाऊ देत नाहीत। अशा परिस्थितीत जर फेरीवाल्यांना आम्ही सांगत असो आणि ते आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असतील आणि फेरीवाल्याने हल्ला करणं योग्य आहे आणि आम्ही त्याला रिॲक्शन देणं चुकीचं आहे का? तर ते आम्ही रिॲक्शन 100% फेरीवाल्यांनी जर असे हल्ले करायला घेतले तर आम्ही 100% त्यांना रिॲक्शन देणार। इथे या परिसरात जे फेरीवाले लावतात इथे 150 सिलेंडर असतात, आणि जर 150 सिलेंडरचा ब्लास्ट झाला तर किती लोक मरतील? आणि लोक मेल्यानंतर मग प्रशासनाने डिक्लेअर करायचं काय? त्या मृतांच्या नातेवाईकाला 50,000 25,000? मग त्याच्या अगोदर लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे ना या सतर्क राहण्याची। आणि त्याच्यासाठी लोक आम्हाला गुंड म्हणायला तयार असतील, कोणी काही म्हणायला तयार असेल, पण इथल्या स्थानिक लोकांसाठी जी आम्हाला त्यांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी आमची जबाबदारी हा परिसर स्वच्छ आणि फेरीवाला मुक्त ठेवणं। मला सांगा, असाही आरोप होतोय की या ठिकाणी फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करण्यासाठी हा सगळा खटाटोप होता। हा जो आरोप करतोय ना तो जर हे सगळे हप्ते वसूल करत असेल तर त्याला मिरची जोमली असेल की बाबा आता हे अतिक्रमण मुक्त फेरीवाला झोन होईल आणि त्याचे हप्ते बंद होतील। असे लोक हे सगळं बुमरेंग तयार करत असतील आणि कुठलाही माणूस आणावा ज्याने आम्ही हप्ते दिले असतील, ज्याला त्याच्याकडे रेकॉर्ड असेल त्यांनी द्यावा ना। आम्ही सांगतोय की आज तुमच्या मीडिया समोर तो माणूस आणावा आणि सांगावं की मी असेल, अभय कक्कड असेल, पिंकी राठोड असेल, आमच्या प्रभाग 22चे जे 4 नगरसेवक आहेत, कल्पना नागपुरे असतील, यांच्या कोणी जरी हप्ता मागितला तर तो मीडियात द्यावा ना। का देत नाहीत? खंडणी विरुद्ध जावं ना, गुन्हा दाखल करावे ना पोलीस स्टेशनला। जर हे सगळे मीडियात आल्यानंतर आज हे तुम्ही गटार पाहत असाल, 5 वर्ष हे गटार साफ झालं नव्हतं, इथे पाणी भरतं, करोडोचे फ्लॅट घ्यायचे, हजारोचे EMI भरायचे आणि हे कुठले तरी कोणीतरी नयानगरवरून येणारे बोरवली, आणि हे फेरीवाले इथले स्थानिक नाहीत, कोण नयानगरवरून येतो, कोण कुर्ल्यातून येतो। आणि अशा लोकांची आम्ही जर दादागिरी लोकप्रतिनिधी म्हणून सहन करायचे, कारण आम्ही ही सहन करणार नाही। त्याचे परिणाम जे व्हायचे, ज्याला ज्या बातम्या चालवायच्या त्या चालवू दे। आमची बांधिलकी लोकांशी आहे आणि लोकांनी ज्यासाठी निवडून दिलंय ते आम्ही काम करत राहणार।